कोणाकडे उधार दिलेले पैसे परत येत नाहीत, पगार थांबतो, व्यवसायातील पैसे अडकतात किंवा अनेक प्रयत्न करूनही आपले हक्काचे पैसे मिळत नाहीत. अशावेळी मनात अस्वस्थता, राग, चिंता आणि निराशा निर्माण होते आणि मनातून एकच प्रश्न येतो, मी एवढं सगळं करूनही माझे पैसे मला का मिळत नाहीत? पण भक्तांनो, अशा कठीण काळात फक्त घाबरून न जाता श्रद्धेने एक उपाय करणे खूप महत्त्वाचे असते. कारण बाहेरचे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा आतल्या शक्तीचा मार्ग उघडणे गरजेचे असते. आणि आज मी तुम्हाला असा एक मंत्र आणि त्याची सोपी साधना सांगणार आहे, जी अनेक भक्त श्रद्धेने करतात आणि ज्यामुळे त्यांना मानसिक बळ मिळालेले आहे. मित्रांनो, जेव्हा आपले हक्काचे पैसे अडकतात, तेव्हा आपण केवळ बाहेरून प्रयत्न करतो, फोन करतो, संदेश पाठवतो, पाठपुरावा करतो, विनंती करतो, कधी रागही व्यक्त करतो. पण कधी-कधी असे वाटते की मार्गच मोकळा होत नाही. समोरची व्यक्ती प्रतिसाद देत नाही, परिस्थिती बदलत नाही आणि आपण थकून जातो. अशावेळी आपल्या मनाची शक्ती, आपली श्रद्धा आणि आपली सकारात्मक ऊर्जा जागृत करणे आवश्यक असते. कारण अनेकदा अडथळा फक्त समोरच्या व्यक्तीत नसतो, तो परिस्थितीत, ग्रहस्थितीत किंवा आपल्या मनस्थितीतही असू शकतो. म्हणूनच आजचा हा उपाय तुम्हाला मानसिक बळ देईल, श्रद्धा देईल आणि तुमच्या प्रयत्नांना आध्यात्मिक आधार देईल. हा उपाय सोपा आहे, पण त्यामागची भावना खूप शक्तिशाली आहे. भक्तांनो, आज सांगितला जाणारा मंत्र फार सोपा आहे. तो कोणतीही कठीण विधी नाही, कोणतेही खर्चिक साहित्य नाही आणि कोणतीही गुंतागुंत नाही. फक्त श्रद्धा, नियमितता आणि शांत मन आवश्यक आहे. हा मंत्र आहे ओम श्रीम महालक्ष्मीयै नमः. हा मंत्र लक्ष्मी मातेचा आहे. महालक्ष्मी म्हणजे केवळ धन नाही, तर समृद्धी, न्यायप्राप्ती, स्थैर्य आणि अडलेले कार्य पूर्ण होण्याची शक्ती. जेव्हा आपण हा मंत्र भावाने जपतो, तेव्हा आपले मन शांत होते आणि मिळकतीच्या मार्गातली नकारात्मकता कमी होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. आता हा मंत्र कसा म्हणायचा तेही समजून घ्या. पहाटे स्नान करून स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर घरात देवघरासमोर किंवा शांत जागी बसा. समोर दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि हात जोडून काही क्षण डोळे मिटा. मनात स्पष्ट संकल्प करा की माझे अडलेले हक्काचे पैसे मला सन्मानाने, योग्य मार्गाने आणि शांततेने प्राप्त होवोत. यानंतर ओम श्रीम महालक्ष्मीयै नमः हा मंत्र 108 वेळा जपा. जर 108 शक्य नसेल तर किमान 21 किंवा 51 वेळा नक्की जपा. महत्त्व संख्या नसून श्रद्धा आहे. जर रोज सकाळी आणि संध्याकाळी जप केला तर मन अधिक स्थिर होते आणि तुमच्या आतमध्ये एक वेगळंच धैर्य निर्माण होतं. मित्रांनो, हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त मंत्र म्हणून थांबू नका. आपले व्यावहारिक प्रयत्नही सुरू ठेवा. योग्य व्यक्तीशी शांतपणे बोला, कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, पुरावे जपा आणि शक्य असेल तर कायदेशीर किंवा व्यावसायिक सल्ला घ्या. कारण अध्यात्म आणि व्यवहार दोन्ही एकत्र आले तर परिणाम अधिक चांगले मिळतात. म्हणजेच श्रद्धा तुमचे मन मजबूत करते आणि कृती तुमचा मार्ग मोकळा करते. काही भक्त विचारतात, हा मंत्र किती दिवस जपायचा? याचे उत्तर आहे, किमान 11 दिवस नियमित करा. 11 दिवसांनंतरही मनात पूर्ण समाधान बसेल तर 21 दिवस करा. जर समस्या मोठी असेल तर 40 दिवसही करू शकता. दररोज एकाच वेळेला जप केल्याने साधनेत सातत्य राहते आणि सातत्य हेच यशाचे मोठे रहस्य आहे. भक्तांनो, जप करताना मनात राग, द्वेष किंवा सुदाची भावना ठेवू नका. आपल्याला आपला न्याय, आपला हक्क आणि आपली कमाई मिळावी हीच शुद्ध भावना ठेवा. कारण शुद्ध हेतूने केलेली साधना अधिक प्रभावी मानली जाते. जर तुमच्या मनात भीती, संशय किंवा नकारात्मक विचार आले तर तेव्हा लगेच डोळे मिटून 3 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि पुन्हा मंत्र सुरू करा. तुमचे मन जितके स्थिर तितकी साधना अधिक शक्तिशाली होते. आता मी तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगते. अनेक वेळा लोकांचे पैसे अडकतात आणि त्यांना वाटते की आता काहीच होणार नाही. पण जेव्हा ते नियमित जप, संयम आणि योग्य पाठपुरावा करतात, तेव्हा परिस्थिती बदलताना दिसते. कधी पैसे टप्प्याटप्प्याने परत येतात, कधी अचानक मार्ग मोकळा होतो, कधी समोरची व्यक्ती स्वतः पुढाकार घेते. हे सर्व एकदाच एकाच पद्धतीने घडेल असे नाही, पण श्रद्धा आणि कृतीची जोड अनेकदा आश्चर्यकारक परिणाम देते. मित्रांनो, जर तुम्हाला या मंत्राचा अधिक प्रभाव जाणवावा असे वाटत असेल तर त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची प्रार्थना करा. एक लहानसा तांदळाचा दिवा लावा, गूळ, खोबरे अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. शक्य असल्यास दारात आणि देवघरात स्वच्छता ठेवा, कारण स्वच्छता ही समृद्धीचे एक प्रतीक मानली जाते. घरात अव्यवस्था, तुटलेल्या वस्तू आणि न वापरल्या जाणाऱ्या गोष्टी जितक्या कमी तितकी मानसिक स्पष्टता अधिक. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते, अनेक वेळा आपण पैशांच्या बाबतीत निष्काळजी असतो. कुणाला उधार देताना लिहून ठेवत नाही, व्यवहारात स्पष्टता ठेवत नाही आणि नंतर आपल्यालाच त्रास होतो. म्हणून पुढील काळात एक सवय लावा. प्रत्येक व्यवहार स्पष्ट ठेवा, जितके शक्य असेल तितके लिखित ठेवा आणि पैशांच्या बाबतीत सजग राहा, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. भक्तांनो, तुम्ही हा जप करत असताना तुमच्या बोलण्यातही सकारात्मकता ठेवा.
सतत मी अडकलोय, माझं काही होणार नाही असे शब्द टाळा. त्याऐवजी माझे पैसे मला नक्की मिळतील, मी योग्य मार्गावर आहे असा विश्वास ठेवा. कारण शब्दांमध्येही ऊर्जा असते आणि ती तुमच्या परिस्थितीवर परिणाम करते. आता एक छोटा नियम लक्षात ठेवा. जप सुरू करण्यापूर्वी फोन बाजूला ठेवा. मंत्र उच्चारताना शक्य तितके लक्ष फक्त मंत्रावर केंद्रित ठेवा. मनात इतर गोष्टी आल्या तरी पुन्हा मंत्रावर या. कारण मंत्र जप म्हणजे फक्त शब्दांचे उच्चारण नाही, तर मनाचे एकाग्रीकरण आहे. भक्तांनो, तुमच्या जीवनात शिस्त ठेवणेही तितकेच आवश्यक आहे. वेळेवर उठणे, मन शांत ठेवणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि पैशांच्या बाबतीत जागरूक राहणे या छोट्या गोष्टी तुमचे आयुष्य हळूहळू बदलतात. पैसा अडकला असेल तरी तुमची आर्थिक शिस्त नवीन अडचणी येऊ देत नाहीत. आता शेवटी एवढेच सांगते, जर तुमचे हक्काचे पैसे अडकले असतील तर निराश होऊ नका. दररोज श्रद्धेने, शांतपणे आणि पूर्ण विश्वासाने ओम श्रीम महालक्ष्म्याई नमः हा मंत्र जपा. हा मंत्र तुम्हाला केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक बळही देईल अशी श्रद्धा आहे. तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि तुमच्या हक्कासाठी हा जप करू शकता. महत्त्वाचे म्हणजे तो पूर्ण विश्वासाने करा. तुमचे प्रयत्न नक्कीच योग्य दिशेने जातील आणि योग्य वेळी योग्य परिणाम मिळेल अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. भक्तांनो, आता शेवटी तुम्हाला अजून एक महत्त्वाचा भाग सांगते, जो तुमच्या साधनेला अधिक बळ देईल आणि तुमच्या मनात नवी ऊर्जा निर्माण करेल. अनेक वेळा आपण जप करतो, पण मनात घाई असते की लगेच परिणाम दिसायला हवेत आणि इथेच आपण चूक करतो. कारण कोणतीही साधना ही बीजासारखी असते. आज पेरलं तर उद्या लगेच फळ येत नाही. त्यासाठी थोडा वेळ, संयम आणि विश्वास लागतो. त्यामुळे जप करताना एक गोष्ट मनात पक्की ठेवा, मी जे करत आहे ते योग्य आहे आणि योग्य वेळी त्याचा परिणाम नक्की दिसेल. आता तुम्हाला एक छोटी सवय सांगते, जी तुमचे अडलेले पैसे परत मिळवण्यात मदत करू शकते. दररोज जप झाल्यानंतर 2 मिनिटे शांत बसा आणि मनात अशी कल्पना करा की तुमचे अडलेले पैसे तुम्हाला परत मिळत आहेत. तुम्ही ते हातात घेत आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर समाधान आहे. ही सकारात्मक कल्पना तुमच्या मनाला शक्ती देते आणि तुमच्या विचारांना योग्य दिशा देते. भक्तांनो, आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे क्षमा. अनेक वेळा ज्यांच्याकडे आपले पैसे अडकले आहेत त्यांच्याबद्दल मनात राग निर्माण होतो आणि तो स्वाभाविकही आहे. पण तो राग कायम ठेवला तर तोच आपल्या मनाची शक्ती कमी करतो. त्यामुळे मनातून एकदा त्यांना माफ करा, म्हणजेच त्यांच्यावरील राग सोडा आणि फक्त आपल्या हक्कावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा मन हलकं होतं तेव्हा मार्गही हळूहळू मोकळा होतो. तुम्ही हा जप करत असताना शक्य असल्यास आठवड्यातून एकदा एखाद्या गरजू व्यक्तीला थोडी मदत करा. ती मोठी असण्याची गरज नाही. अगदी एखाद्याला अन्न देणे किंवा थोडी मदत करणेही पुरेसे आहे. कारण दान केल्याने मनातील अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते अशी श्रद्धा आहे. आणखी एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा. घरात पैशांची संबंधित जागा जसे की कपाट, पर्स किंवा तिजोरी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवा. कारण जिथे आपण पैसे ठेवतो तिथे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असणे ही समृद्धीचे चिन्ह मानले जाते आणि त्यामुळे आपल्या मनातही पैशांविषयी आदर निर्माण होतो. भक्तांनो, कधीकधी आपण स्वतःलाच कमी लेखतो. मला पैसे मिळणार नाहीत, मी काही करू शकत नाही असे विचार मनात येतात. पण आजपासून हे वाक्य बदला आणि स्वतःला सांगा, माझे पैसे माझ्याकडे येत आहेत, मी योग्य प्रयत्न करत आहे आणि मला माझा हक्क नक्की मिळणार आहे. हा विश्वास तुमच्यासाठी खूप मोठा आधार ठरेल. शेवटी एक छोटी प्रार्थना मनापासून करा. हे महालक्ष्मी माता, माझ्या कष्टाचा मान राखा. माझ्या हक्काचे पैसे मला शांततेने आणि सन्मानाने मिळू दे आणि माझ्या घरात समाधान आणि स्थैर्य राहू दे. भक्तांनो, हा अतिरिक्त भाग तुम्ही तुमच्या रोजच्या साधनेसोबत जोडा आणि अनुभव घ्या. तुमच्या मनात हळूहळू बदल होईल आणि त्या बदलामुळे तुमचे निर्णय, तुमचे शब्द आणि तुमचे प्रयत्नही योग्य दिशेने जातील. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि जप सुरू ठेवा. परिणाम नक्कीच तुमच्या बाजूने येईल. जय महालक्ष्मी माता, जय श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा उपाय उपयोगी वाटला असेल तर हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण कधी कोणाच्या आयुष्यातील अडलेला मार्ग या साधनेमुळे मोकळा होऊ शकतो. स्वतःच्या हक्काचे अडलेले पैसे तुमचे 100% तुम्हाला नक्की मिळणार.